चालत नाही. निर्मत्सर जीवन जगलं पाहिजे माणसानं, बरं का. मत्सर नसला पाहिजे अंतःकरणामध्ये. गोपाल कृष्ण भगवान की. परमो निर्मत्सराणाम सताम. मग पुढे तिसरा श्लोक सांगितला. श्रीमद भागवत हे इथं आलं कसं, कुठून आलं, काय चुकायले का? हे कसं आलं? निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखाद अमृत द्रौम संयुतम पिबत भागवतम रसम आलयम मुहुरहो रसिका भुवि भावुकः. हे श्रीमद भागवत कसं आलं? निगम कल्पतरोर गलितम फलम. निगम माने वेद, आणि हे वेदाचं फळ आहे, परिपक्व झालेलं. गलितम फलम, परिपक्व झालेलं फळ आहे वेदाचं. आरतीमध्ये म्हणतो ना आपण, वेद तरुचे मधुर फळ, काय पुढं? स्वादुरसे जे सोज्वळ. राम मुनी सकळ सेवुनी झाले जन सुफळ. पहा पर्वणी आली अवणी की अघहरणी भवजल तरणी ती पतिता. वा वा. कुठलं फळ हे लक्षात आलं? वेद तरुचे. तरु म्हणजे वृक्ष. वेदाचं हे परिपक्व झालेलं फळ आहे. परिपक्व कशाहून? गलितम फलम. झाडावरून आंबा कधी खाली पडत असतो? पिकल्याच्या नंतर, आहे का नाही? गलितम फलम. शुकमुखाद अमृत द्रौम संयुतम. याला शुकाचार्यासारख्या महात्म्याची चोंच लागली आहे का नाही? शेतात जर गेलात तुम्ही तर आहे का नाही, आंब्याच्या झाडावर पाहिल्याच्या नंतर एखादा पाकर खाती आंबा दिसतो की नाही? अर्धा पाखरानं खाल्लेला तो गोड असतो बघा. पाखरानं खाल्लेला आंबा बापू कसा असतो? गोड असतो. मी तुम्हाला एक प्रश्न करतो, पाखरानं तो पोपटानं खाल्लाय म्हणून गोड आहे झाला का गोड आहे म्हणून त्याला पोपटानं चोंच मारली? कसं आहे? हेच उत्तर आहे. अगोदरचाच गोड आहे म्हणूनच पोपट तिथं गेला. कोणता पोपट? शुकमुखाद अमृत द्रव्य संयुतम. शुकाचार्याच्या सारखं विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रिया जन्मतेने प्रसंगे स्त्रीदेह शिवने अंगे. असे शुकाचार्य आणि त्यांची चोच लागली या ग्रंथाला. शुकमुखाद अमृत द्रव्य संयुतम. आली ग माय. बरं बरं बरं. बघा आमच्या वारकरीचं वजन. बापूने फोन केला की लगेच लाईट सोडली त्यांनी. बरं बरं. हो काय कसं नाही. हरे राम गोविंदा Hare Rama
लक्षात आलं तुमच्या? वेदाचं परिपक्व झालेलं हे फळ आहे, गलित फल आहे. गलितम फलम, देठाला पिकलेलं आहे, रसभरीत आहे. शुकमुखात अमृत द्रव्य संयुत, शुकाचार्य सारख्या महात्म्याची चोंच याला लागलेली आहे. मग आपण पिलं पाहिजे ते. पिबत भागवत मनसम आलयम, पिलं पाहिजे. मुहुर हो रसिका भुवे भावुका, मुहुर हो रसिका. मुहुर हो म्हणजे परत 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 परत, आणि रसिक होऊन भावुक होऊन पिलं पाहिजे. महाराज फळ आहे आणि प्यायचं सांगताय, आहे का नाही? फळ कुठं पिता येत असतं का? आहे का नाही? हे मुखानं नाही प्यायचंय, कर्णपटलाद्वारे प्यायचंय. पिबत भागवतम रसम आलयम. मग महाराज आमचा एक प्रश्न आहे, प्रश्न पडला पाहिजे बरं का. ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर प्रश्न पडला पाहिजे. हे असं तर ते तसं का? तुम्ही सांगताय पिकलेलं फळ आहे, देठाला पिकलंय, वेदाचं फळ आहे. पिकलेला जर आंबा, पाडाचा जर आंबा जमिनीवरती पडला बापू, तर त्याच्यामध्ये काड्या, कसपट, मुरमाचे खडे, मातीचे खडे जाण्याची शक्यता असते की नाही? पडल्याच्या नंतर फुटण्याची शक्यता असते, त्याचा नाश होण्याची शक्यता असते. आणि मग हे नासलं कसं नाही पडल्याच्या नंतर? परिपक्व तर झालंय म्हणताय. त्याचं उत्तर असं आहे, ते काय डायरेक्ट इथं पिंपळगावात आलं का? हे जे भागवत आहे ते असं काखेतलं काढलं आणि बाजारात मांडलं असं आहे का? हे शाखा प्रतिशाखा, शाखा प्रतिशाखा करत इथपर्यंत आलं बरं का? कसं? हे मूळ भागवत कुठून निघलं? हे हंस रूपी ब्रह्मा, उपदेशी श्रीहरी, चतुश्लोकी चारी भागवत. प्रत्यक्षात श्रीहरी विष्णूंनी हंस रूपामध्ये ब्रह्मदेवाला सांगितलं, आहे का नाही? ब्रह्मदेवाने नारदांना सांगितलं, नारदांनी व्यासांना सांगितलं, व्यासांनी शुकाचार्यांना सांगितलं, आणि शुकाचार्यांनी राजा परीक्षिताला सांगितलं. आणि परीक्षिताला सांगत असताना आपल्यापर्यंत आलं कसं? आहे का नाही? मला जरा ज्ञानेश्वरीचा गाथ्याचा थोडा व्यसंगच आहे का नाही? ओवी सांगतो मी ज्ञानेश्वरी मधले कसं आलं इथपर्यंत. गाय पाळता का सगळे? गाय जर्सी का होईना, हो म्हणा, आहे ना गाय? आहे का नाही? मला एक सांगा, गाय दूध कुणासाठी देते? बोला की. त्यात बी काय आता वेदांत आहे का? कुणासाठी? गायीचा मूळ दूध देण्याचा उद्देश काय आहे? तिचं पाडस, तिचं वासरू, तिचं बाळ, तिच्यासाठी देते ना, आहे का नाही? माणसं एवढे बदमाश आहेत की वासराला सोडित नाही, आहे का नाही? सगळं आपल्या घागरीत, चिरवीत, कॅटलीत काढून घेतात, आहे का नाही? आहे का नाही? वासराला उगं थोडंसं देतात, आहे का नाही? पण मला सांगा, मूळ उद्देश काय? तिचं वासरू, आहे का नाही? माऊली गोड लिहितात त्याच्यावरती भाष्य, आहे का नाही? गाय दूध कुणासाठी देते? वत्साचे नि ओरसे दुग्ध होय घर उद्देशे, तैसे अर्जुनाचे निमिषे जग उद्धरण, किंवा पांडवाचे निमिषे जग उद्धरण, किंवा परीक्षितीचे निमिषे जग उद्धरण. आता मी तुम्हाला प्रश्न करतो, अर्जुनाने, भगवंताने गीता एकट्या अर्जुनाला सांगितली का नाही? पण त्या एकट्या अर्जुनाला सांगितली, पण सगळ्या जगाचा उद्धार झाला गीतेनं. सगळ्या जगाला नाही सांगितली. कुरुक्षेत्रावरती एकादशीचा दिवस आहे, रविवारचा दिवस आहे. अर्जुन उदास झाला. समोर दिसणारे कुणी माझा मेहुणा आहे, कुणी माझा पुतण्या आहे, कुणी माझा भाऊ आहे, कुणी माझे गुरु आहेत, कुणी माझा शास्त्र आहे. भगवंताने सांगितलं, अरे अर्जुना, हा मोह कामाचा नाही, तू निमित्त मात्र आहेस, बरं का? मारणारा मी आहे, विश्वरूप दाखवलं वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्या. पण गीता तेवढ्या गोंधळामध्ये अर्जुनाला सांगितली. अर्जुनाचा एकट्याचा उद्धार झाला का?
सगळ्या जगाचा उद्धार झाला. तसंच आहे, गाय जशी वासरासाठी दूध देते आणि आपलं घर आपण त्याच्यातून चालवतो, परिवार चालवतो, तसंच आहे. वत्साचे नि ओरसे दुग्ध होय घर उद्देशे, तैसे अर्जुनाचे निमिषे जग उद्धरण. तसंच आहे, जरी शुकाचार्यांनी परीक्षिताला 7 दिवसामध्ये तक्षक चावणार आहे याच्यासाठी भागवत सांगितलं असेल, तरी हे भागवत मात्र सगळ्या जगाचा उद्धार करण्यासाठी आहे. निमित्त फक्त परीक्षिती आहे बरं का. हे डायरेक्ट आलं नाही इथपर्यंत. आता मी सांगितलं कुठून आलं. भगवंताने ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवाने नारदांना सांगितलं, नारदांनी व्यासांना सांगितलं आणि व्यासांनी शुकाचार्यांना सांगितलं. म्हणजे शाखा प्रतिशाखा, शाखा प्रतिशाखा, शाखा प्रतिशाखा करत आलं. त्याच्यामुळं डायरेक्ट जमिनीवर नाही पडलं. त्याच्यामुळं याच्यात काय दोष आढळण्याची शक्यता नाहीच आहे अशामध्ये. आणि मग 3रा श्लोक खर्च केला. हे भागवत आलं कुठून. नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव. पुढे प्रथम स्कंदामध्ये शौनकादी 88,000 ऋषींनी काही प्रश्न केले. भागवत कथा, भगवत भक्तीचं महात्म्य आणि भगवंताच्या अवताराचं वर्णन सांगितलं. भगवंत भूतलावरती अवताराला काय येतो. अनेक 6 प्रश्न विचारले बघा. आणि या 6 प्रश्नाच्या भोवती संपूर्ण भागवत फिरतं. नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव. हे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद. हे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद. शौनकादी 88,000 ऋषींनी सुतांना कोणते केले का. पहिला प्रश्न केला मानवाचं कल्याण कशानं होईल. दुसरा प्रश्न केला सगळ्या धर्मांचं सार काय आहे. बरं का, एका एका वाक्यात उत्तर सांगून जातो मी तुम्हाला. तिसरा प्रश्न केला भगवंत अवताराला काय येतो. चौथा प्रश्न केला अवतार घेतो तर किती घेतो. पाचवा प्रश्न केला भगवंताचं अवतार कार्य काय आहे, कोणते कोणते अवतार घेतो. आणि 6वा प्रश्न केला भगवंत जेव्हा भूतलावरती अवतार घेऊन आपलं अवतार कार्य संपवतो आणि आपल्या परमधामाला निघून जातो तेव्हा धर्म कुणाला शरण जातो. 6 प्रश्न केले. पहिल्याच प्रश्नाचं उत्तर आहे मानवांचं कल्याण कशाला होईल, नामचिंतनानं. दुसरा प्रश्न आहे सकळ धर्मांचं सार काय आहे का नाही. तर
सगळ्या धर्माचं एकच सार आहे, त्या सत्य परमात्म्याला शरण गेल्याच्या नंतर जाणं हेच खरं सार आहे. पुन्हा पुढचा प्रश्न केला, भगवंत अवतार का घेतो? त्याचं उत्तर असे, त्याला घ्यावं वाटले म्हणून घेतो. त्याचा का कोण मालक आहे? त्याला घ्यावे वाटले म्हणून घेतो. घेतो तर किती घेतो आहे का नाही? त्याचं वर्णन करत असताना जे लोक काकडा करतात त्यांच्या लक्षात येईल. भगवंत अवतार किती घेतो? अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. किंवा अवताराच्या राशी तो हा उभा विटेवली, तो हा उभा विटेवली. हे का नाही? गोड आहे. हां. किंवा हरी अनंत, हरी कथा अनंता, अनंत अवतार घेतो. हां. पुढे मग त्यांचे अवतार कोणते कोणते झाले? एकाने अनेक प्रकारानं सांगितलं. श्रीमद भागवतानं 24 सांगितले. वारकरी संप्रदायातील साधू संतांनी दशावताराचं विशेष वर्णन केलं. पुढे गर्ग संहितेने 6 सांगितले. कोणते कोणते? अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णत्तम. मोजले का? मोजा. भगवंताचे 6 अवतार: अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णत्तम. 6 अवतारामध्ये भगवंताचं विभाजन केलं. आणि शेवटचा प्रश्न केला, भगवंत निजधामाला गेल्याच्या नंतर धर्म कुणाला शरण जातो? तर त्याचं उत्तर असे, धर्म भागवताला शरण जातो. आणि या संपूर्ण 6 प्रश्नांच्या भोवती श्रीमद भागवत फिरतं. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. आणि मग महर्षी व्यासांच्या असंतोषाची कथा येते. मी मगाशी बोललो ना, महर्षी व्यासांना असंतोष झाला. सगळे पुराण लिहिले पण श्रीमद भागवत लिहिलं नाही म्हणून असंतोष झाला. आणि श्रीमद भागवत ग्रंथ 18,000 श्लोकांचा तयार झाल्याच्या नंतर दुःख दैन्य निघून गेलं व्यासांच्या जीवनामधलं. पुढे भगवंताच्या यश आणि कीर्तन महिमेचा विषय येतो. आणि पुढे देवर्षी नारदांचं पूर्वचरित्र येतं. ज्या नारदांनी व्यासांना श्रीमद भागवतासारखा महान ग्रंथ सांगितला, लिखाण करण्यासाठी प्रवृत्त केलं, त्या नारदांचं चरित्र येतं बघा. गोड आहे. नारद देवर्षी झाले. त्याचं काय कारण आहे? काय एवढं जीवनामध्ये पुण्य घडलं असेल? त्याची गोड कथा येते. नारदांचं पूर्वचरित्र आहे का? हॅलो, निरस लागायला थोडं. नारदांचं पूर्वजन्मीचं नाव आहे रामदास. नारदांच्या जीवनामध्ये आई आहे. नारदांचे बाबा नारद लहान असताना निघून गेले. आई सोबत राहायचे नारद. ऐक नाही, तो रामदास आईच्या सोबत राहायचा. पित्याचं छत्र हरवलेलं आहे. दोघंच आहेत घरामध्ये, रामदास आणि रामदासाची आई. आपल्या लेकराचं भरण पोषण करण्यासाठी रामदासाची आई काय व्हायले? रामदासाची आई ब्राह्मणाच्या घरी धुणे भांडी करण्याचं काम करायची. नारदही रामदासही सोबत जायचा. एके दिवशीचा प्रसंग आहे. त्या ब्राह्मणाच्या घरी चातुर्मास करण्यासाठी काही साधू आले. नारदांना सत्संग घडायला लागला. आईनं त्या साधूंची सेवा करायची. ऐका मैबा, त्या रामदासाने त्या साधूंच्या ताटातला उष्टा प्रसाद खायचा आणि त्याच्यामध्ये धन्यता मानायची. सत्संग घडायला लागला दररोजच्या दररोज. जीवनामध्ये सत्संग फार महत्वाचा. मी काल सांगितलं सत्संगाचं महात्म्य.
जिसको जीवन में मिला सत्संग है उसे हर घडी आनंद ही आनंद है. नारदाच्या जीवनामध्ये, रामदासाच्या जीवनामध्ये दररोज सत्संग घडायला लागला. 4 महिन्याचा चातुर्मास पूर्ण झाला आणि ते साधू जायला निघाले. तत्सुकन रामदासाच्या डोळ्यात पाणी झालं. शुभम भैया घसा वडायला बरं. मग सुरुवातीला होतोच ठेव. रामदासाला वाटलं थोडा ट्रबल द्यायला. साधूचा विरह आता सहन होत नाही. सांगू तुम्हाला, सुख कधी होतं? संत ज्या वेळेस गावामध्ये येत असतात तेव्हा सुख होत असतं. दुःख कधी होत असतं? ज्या वेळेस दुर्जन गावात प्रवेश करत असतो तेव्हा गावाला दुःख होत असतं. संत आता निघून जाणार आहे. रामदास रडायला लागला. साधूंकडे हट्ट केला, महाराज मला तुमच्या सोबत यायचंय. साधूंनी सांगितलं, रामदासा येता येणार नाही रे. का बरं? अरे तुझ्या जीवनामध्ये तुझे वडील नाही, तुझी आई एकटी आहे. सांगू बाळा, तुझ्या आईची संपूर्ण जबाबदारी तुझ्यावरती आहे. बाप गेल्याच्या नंतर हे का नाही, मातेची जबाबदारी ही मुलाची असते. रामदासाला वाईट वाटलं. संत निघून गेले. एकटा एकटा राहायला लागला रामदास. सतत भगवंताचं नाम चिंतन करावं. डोळ्यामध्ये अश्रू आले. संताचा विरह झाला रामदासाला. एके दिवशी प्रकार काय झाला बघा. रामदासाची आई गाईच्या गोठ्यामध्ये गोदोहन करण्यासाठी गेली, गाईची धार काढण्यासाठी गेली. आणि गेल्याच्या नंतर सायंकाळची वेळ आहे, अंधार पडलेला आहे गोठ्यामध्ये. काळा कभिन्न भला मोठा सर्प आला आणि रामदासाच्या आईच्या पायाचा दंश केला. रामदासाची आई गतप्राण झाली, मरून गेली माय. ते प्रेतावरती पडून ते छोटस बाळ रडायला लागलं. कुठं शोधू आई तुला आता? आवाज वाढतो. कुठं शोधू आता? बाप नाही जीवनामध्ये. एकुलत्या एका माईचा आधार होता, ती सुद्धा मरून गेले. रडायला लागला रामदास. अनेक लोकांनी समजवण्याचा प्रयत्न केला. बाळ झालेली गोष्ट झाली. सांगू तुम्हाला, जीवनामध्ये माय अशी आहे, निष्कपट, निष्कलंक, निष्प्रह प्रेम करणारी. तिचं नाव आहे माय. रडायला लागला रामदास. अशामध्ये रामदासाच्या आईची अंत्येष्टी काढली. सरणावरती ठेवलं आणि अग्निदाह दिला, मुखाग्नी दिला. रामदासाने ज्या अग्नीने आपल्या आईची चिता पेटवली तोच अग्नी आणून आपल्या घरावरती ठेवला. राहायचं नाही आता प्रपंचामध्ये. एकांतामध्ये वास करू लागला तो रामदास. रामदास नामचिंतन करत असताना रामदासाच्या कानावरती तप करा असे शब्द पडले. रामदासाने तप केलं. दुसऱ्या जन्मामध्ये ब्रह्मदेवाचे मानस पुत्र नारद म्हणून या भूतलावरती अवतारित झाले. बरं का? त्या नारदांचं चरित्र सांगितलं. आणि पुढे नारदांचं चरित्र झाल्याच्या नंतर भगवंताच्या अवताराचं वर्णन सांगितलं. पुढे शुकदेवजी महाराजांचं चरित्र सांगितलं. कोण शुकदेव? ज्यांनी राजा परीक्षिताला श्रीमद भागवत सांगितलं. आता श्रीमद भागवतामध्ये शुकदेवांच्या जन्माची कथा नाही, पण कौशिक संहितेनं
गोड कथा सांगितली नारदांच्या जन्माची, शुकदेवाच्या जन्माची. एकदा काय झालं, देवर्षी नारद कैलासावरती गेले आणि कैलासावरती गेल्याच्या नंतर परांबा भगवती पार्वती एकटीचे कैलासावरती. देवर्षी नारदांनी सांगितलं, पार्वती बोला नारदा, म्हणे तुमच्या मालकाला सगळं जग भोळं म्हणतंय, मग तुम्ही सुद्धा भोळ्याच आहात. पार्वतीनं सांगितलं, मी आणि भोळी आहे का नाही. एखाद्या माता माऊलीला म्हणावं, मा एवढ्या कशा भोळ्या, बाय म्हणते सगळं गाव विकत घेईन, मी भोळी आहे का. अशामध्ये पार्वती सांगितलं, मी कसं काय भोळी. बरं का, नारदांनी सांगितलं, मालकांच्या गळ्यामध्ये ज्या मुंडमाळा आहेत त्या कधी विचारलं का कोणाच्या आहेत. ते म्हटले नाही विचारलं. ते म्हणले विचारा ना मग कोणाच्या आहेत तर. सांगा, विचारा, मला किती सवती झाल्या आतापर्यंत, आहे का नाही, काय गरज. दिली काडी लावून, आहे का नाही. सांगू तुम्हाला, साधूच्या चाडीमध्ये जगाचं कल्याण आहे का. महत्वाचा विषय, साधूनं केलेली चाडी ही जगाचं कल्याण करते आणि तुमचं आमचं गोड बोलणं जगाचं काटा काढतं. एवढा फरक आहे. दिली कळ लावून. परांबा भगवती पार्वती रुष्ट झाली, रागावली. महादेव बाहेरून आले आणि पार्वती महालात नाही. कुठे आहे पार्वती. कोप भुवनात. कशासाठी. महादेव माग गेले. पार्वती असं का, खोटं वागताय तुम्ही माझ्याशी, काय झालं सांगा. गळ्यामध्ये मुंडमाळा कोणाच्या आहे. भगवान शंकर हसले आणि सांगितलं, पार्वती इतकंच का, तुमच्यासाठी इतकंच असेल, माझ्यासाठी महत्वाचं आहे, सांगा. भगवान शंकरांनी सांगितलं, पार्वती ऐकायचं तुला मुंडमाळा कोणाच्या आहे. अगं तुझ्याच तर आहे. काय म्हणताय माझ्या. माझ्या कस काय. पार्वती तू जन्म घेतेस मरतेस, जन्म घेतेस मरतेस, जन्म घेतेस मरतेस. मला तुझा विरह जरा सुद्धा सहन होत नाही. मी तुझ्या मुंडाची माळ मी माझ्या गळ्यामध्ये धारण करतो. देवा तुम्हाला म्हणायचंय काय. मी जन्मते मरते, जन्मते मरते, जन्मते मरते. तुम्ही, महादेवानं सांगितलं, पार्वती मी अमर आहे. मग पार्वतीनं प्रतिप्रश्न केला, मीच जन्मते मरते आणि तुम्ही अमर आहात, काय कारण आहे. आणि मग सांगितलं, मी अमर कथा ऐकली आहे. मग पार्वतीनं सांगितलं, मलाही ऐकायची आहे. ऐकायची म्हटल्याच्या नंतर आता महादेवानी सांगितलं, पार्वती हे ज्ञान गुह्य ज्ञान आहे. बरं का, सांगू तुम्हाला, वारकरी संप्रदायाचं गुरुतत्व कोणाकडे जात असेल तर भगवान शंकराकडे जात. ऐका, ही परंपरा कशी आली आपल्यापर्यंत वारकरी संप्रदायाची. ऐका, तुम्हाला प्रसिद्ध अभंग पाठ आहे, आदिनाथ गुरु. मोठ्यानं म्हणा, आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध, गोरक्ष उळला, गहिनी प्रसादे, ज्ञानदेवा सार. कुठपर्यंत आलं. माऊलीच्या पर्यंत आलं का नाही. पण कसं आलं, एक गुरु एक शिष्य या प्रमाणे आलं, आहे का नाही. हे दुसरा अभंग घ्या, आदिनाथ उमा मच्छिंद्राला धले, त्याची प्रेममुद्रा पूर्ण कृपा केली, गहिनी प्रसादे. हे आलं इथपर्यंत, माऊलींच्या पर्यंत आलं. बरं का, एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य, हे ज्ञान माऊलींच्या पर्यंत आलं. पण माऊलींनी मात्र अल्प ठेवलं नाही. ते माऊलींनी काय केलं, हे ज्ञान जगाला वाटून टाकलं. कसं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची राम या जनार्दनी
नसलं जगाच्यासाठी, आहे का नाही? सोहम सुकृताच्या सोडोनिया गाठी, केलीसे मराठी गीता देवी. हा, हे ज्ञान जगासाठी उघड केलं. कशाच्या स्वरूपाने? ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या स्वरूपाने, चांगदेव 65च्या स्वरूपाने, अमृत अनुभवाच्या स्वरूपाने, आहे का नाही? अभंग संहितेच्या स्वरूपाने, आहे का नाही? हरिपाठाच्या स्वरूपाने हे ज्ञान जगाला दिलं. मला सांगण्याचा इत्यार्थ इतका आहे, एक गुरु एक शिष्य परंपरेचं ज्ञान ऐकण्याची इच्छा कुणी प्रकट केली? अमर कथा ऐकायची म्हटली परांबा भगवती पार्वती. महादेवानं सांगितलं ठीक आहे, पण त्याला एकांत लागतंय, लोकांत चालत नाही. ठीक आहे, एकांत तर एकांत. महादेवाने आणि पार्वती एकांतामध्ये आले. महादेवानं एक टाळी वाजवली, ऐका. सगळे शिवगण कैलास सोडून निघून गेले. महादेवानं दुसरी टाळी वाजवली. महादेवाच्या जवळचं त्रिशूळ डमरू सगळं निघून गेलं, काहीच नाही राहिलं. आशुतोष महादेवाने तिसरी टाळी वाजवली आणि कैलासावरचे सगळे जीव जंतू निघून गेले. तिथं दोघच राहिले. कोण राहिलं? मी, दुसरं माझा सासरा. कोण कोण राहिलं बोला की? महादेव आणि पार्वती दोघच राहिले. दोघच राहिले त्या ठिकाणी. आणि मग कथा चालू झाली, अमर कथा चालू झाली. कथेचं एक घोटाळा आहे बघा मोठा. 4 झोपेच्या गोळ्या घेऊन झोप येत नाही, पण कथेत आले की झोप येते. येते की नाही? काय येते कथेत झोप? त्याचं कारण आहे, राम रावणाच्या युद्धामध्ये रामानं कुंभकर्ण मारला. आता त्याचा दोष नव्हता बिचाऱ्याचा, मारला. तो रामायणाचा विषय. मारल्याच्या नंतर कुंभकर्णाची पत्नी निद्रादेवी रामाकडे गेली. प्रभू, माझ्या पतीचा दोष नसताना तुम्ही त्याला मारलं. देवानं सांगितलं, अरे वाईटाची संगत केली म्हणून त्याला मारलं. झालं झालं, आता मी कुणाच्या आश्रयानं राहू? जिया बिनु देह नदी बिनु बारी, तैसे अनाथ पुरुष बिन नारी. प्रभू, या देहाला कधीपर्यंत किंमत आहे? जोपर्यंत याच्यात प्राण आहे तोपर्यंत याला किंमत आहे. बरं, नदीला कधीपर्यंत किंमत आहे? जोपर्यंत तिच्यात पाणी आहे तोपर्यंत किंमत आहे. तसं नारीला कधीपर्यंत किंमत आहे? जोपर्यंत तिच्या जीवनात पुरुष आहे तोपर्यंत तिला किंमत आहे. तैसे, नाहीतर अनाथ आहे ती. तैसे अनाथ पुरुष बिन नारी. माझा पती तुम्ही मारला, मी कुठं जाऊ? देवाला दया आली तिची. देवाने सांगितलं, हे निद्रा देवी, तू एक काम कर. म्हणे काय? ज्या ठिकाणी माझी कथा चालू आहे, ज्या ठिकाणी माझं कीर्तन चालू आहे, त्या ठिकाणी जाऊन राहा. तेव्हापासून कीर्तनात झोप यायला लागली. ती सुद्धा एवढी इमानदार आहे, बोलविल्याशिवाय येत नाही. तिला बोलवावं लागतंय. ती काय करते बघा, धर्म मंडपाच्या एका कोपऱ्यात येऊन उभारते. मला कोण बोलवतंय, कोण बोलवतंय? एखाद्याचं नाव माहीत असताना जर एक काय झालं ते माहीत बंद करा. नाव माहीत नसताना जर बोलवायचं म्हटलं तर माणसं असं करतात. अय, मग ती बघते. मग झोपल्यावर काय होतंय? ती म्हणते बोलविलंय, पण तरी बी जात नाही, आहे का नाही? जेव्हा धाडकन पुढचीच्या अंगावर पडते का नाही, म्हणते आता पक्क बोलविलंय, बरोबर येऊन स्वार होत असते, आहे का नाही? हे तुमची आमची गत नाही मायबाप. कथा सुरू झाल्याच्या नंतर पार्वतीला असंच झालं. आता महादेव कथा सांगायलेत म्हटल्याच्या नंतर महादेवाची भाषा ही समाधी भाषा आहे का नाही? हे काय डोळे उघडे ठेवून कथा सांगत होते का? कथेचा कीर्तनाचा नियम आहे ऐका. आता पाळणं होत नाही तो भाग वेगळा. बापू, कीर्तनकाराने
आपल्या जिथं उभारलाय कीर्तनकार नारदाच्या गादीवरती, तिथून 10 फुटाच्या पलीकडचं बघायचं नाही. 10 फुटापर्यंत जेवढं दिसतंय तिथपर्यंतच बघायचं, आहे का नाही. आजकाल कीर्तनं माईक खांद्यावर घेऊन फिरवून यायला लागली, आहे का नाही. हा, एक जणांना तर पकवाजच उचलला आणि खांद्यावर घेतला. आता कुणी घेतला तुम्हाला चांगलं ध्यान आहे. कठीण आहे, कठीण आहे, मर्यादा आहे त्याच्या, आहे का नाही. महादेवाची भाषा समाधी भाषा आहे. महादेवाने एकदा डोळे झाकले आणि कथा सांगायला सुरू केली. महादेवानं सांगितलं, पार्वती मी समाधीत जाऊन कथा सांगेन. बर, मग तू ऐकली का नाही मला कसं कळल. मग त्यांचं ठरलं. काय ठरलं. आता आजीनाथाच्या गोष्टीमध्ये काय असते, आहे का नाही. लेकराला झोपताना आजी गोष्ट सांगते की नाही. आता सांग ना, आता मोबाईल द्यायली. जुन्या काळात आजी गोष्ट सांगायची, आहे का नाही. झोप अशी मांडीवर घ्यायची आणि मग त्या काय असायचा हुंकार. काय असायचा बोला की, हुंकार असायचा, आहे का नाही. ते लेकरानं हो म्हणायचं. त्या आजीनं म्हणावं, एक होता राजा. त्या लेकरानं हां. त्याला होत्या 2 राण्या. त्यानं हो नाही म्हणायचं. मला कधी येतील ग, बस मुड द्या. त्या आजीनं म्हणावं, हे का नाही, होमकार द्यायचा, आहे का नाही. त्यांचं होमकार नाही ठरला, त्यांचा ओमकार ठरला. काय महादेवानं वाक्य उच्चारलं की परांबा भगवती पार्वतीनं ओम म्हणायचं. काय म्हणायचं, ओम ओम ओम. 2 दिवस चाललं असं. काय 3ऱ्या दिवशी पार्वतीला झोप आली, आहे का नाही. प्रकार काय झाला, त्या कथेचं एवढं सामर्थ्य होतं. त्या काही अंतरावरती एक मृत अंड पडलेलं होतं. त्याच्यातून कधीच जीव निर्माण होणार नाही असं अंड पडलेलं होतं. पण त्या कथ्याच्या सामर्थ्यानं त्याच्यात चेतना आली. कशात, त्या मृत पडलेल्या अंड्यात चेतना आली. आणि पार्वती झोपी गेली आणि त्या अंड्यातल्या पिलानं विचार केला, जर ओमकार बंद पडला तर कथा बंद पडते. कथा बंद पडली तर माझं ऐकायचं राहून जातंय. कोण म्हणतंय, ते पक्षी. मग पार्वतीचा ओमकार बंद झाला आणि तो पक्षी ओमकार द्यायला लागला. ओम ओम ओम. 9 दिवस कथा चालली. किती दिवस, 9 दिवस, आहे का नाही. 4थ्या दिवशी पार्वती माता झोपली बघा, आहे का नाही. कथा पूर्ण झाली आणि महादेव समाधीतून जागे झाले. पार्वती झोपली. उठ पार्वती. उठली पटकन. सांगा प्रभू पुढं सांगा. देव म्हणले, आता डोंबलं सांगा का, झाली की कथा, आता काय सांगा. पण देवानं विचार केला, अरे मी कथा सांगत होतो. पार्वतीनं सांगितलं, प्रभू मला कथेत झोप आली हो. आणि येते कथेत झोप, आहे का नाही. कीर्तनी बैसता निद्रे नागविले, आहे का नाही. येते कथेमध्ये झोप. मला 4थ्या दिवशी प्रभू झोप आली. शंकराने विचार केला, जर 4थ्या दिवशी पार्वतीला झोप आली असेल तर 9 दिवसापर्यंत ओमकार कुणी दिला, आहे का नाही. पाहिलं तर त्या अंड्यातून एक पक्षी उडाला आणि जाऊ लागला. महादेवाने विचार केला, हे गुह्य ज्ञान आहे. एक गुरु एक शिष्य परंपरेनं जायचं ज्ञान आहे. यानं चोरून ऐकलं, हा गुन्हेगार आहे. महादेवानं त्रिशूळ घेतलं आणि त्याच्या माग, आहे का नाही. महादेव पुढं पक्षी माग, महादेव पुढं पक्षी माग. महादेव हा सुकायलंय का, हा हाच जागे आहे. पक्षी पुढं महादेव माग, आहे का नाही, आहे का नाही. तो पक्षी आला. कुठं आला, महर्षी वेदव्यासांचा आश्रम आहे, ज्याचं नाव आहे शाम्यप्राश. शाम्यप्राश नावाच्या आश्रमात आला. सकाळची वेळ आहे. व्यासांची पत्नी, जिचं नाव आहे विटिका, सकाळी सकाळी अंगणामध्ये आपले केस वाळवत होती. काय चमत्कार झाला माहित नाही. विटिका मातेला सकाळच्या वेळी जांभळी आली आणि त्या पक्षानं तोंडात प्रवेश केला आणि पोटात गेला. महादेव रागानं मागच व्यासांच्या आश्रमामध्ये. व्यास महर्षीने हात जोडले, आहे का नाही. कैलास राणा शिवचंद्र मोळी
फणींद्र माता कुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ विन शंभो मज कोण तारी. म्हणे या महादेवा स्वागत आहे तुमचं. म्हणे चोर कुठे आहे? कोण म्हणते? महादेव. चोर कुठे आहे? व्यासांनी विचारलं, अरे आमच्याकडं कशाचा चोर? आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती. आमच्याकडं काय धनसंपत्ती आहे का चोर यायला? इथं कुठलाच चोर आला नाही. नाही, तुमच्या आश्रमात चोर शिरलाय. शांत व्हा, शांत व्हा. नेमका प्रकार सांगा. झालेला सगळा प्रकार सांगितला. म्हणे त्यानं चोरून अमर कथा ऐकले. व्यास महर्षी म्हटले, परत म्हणा काय? त्या चोराने त्या पक्षाने चोरून अमर कथा ऐकले. मी आता त्याला मारणार. व्यास महर्षी हसले आणि सांगितलं, महादेवा खरंच आहे तुम्हाला सगळं जग भोळं म्हणतं, याच्यात काय जगाचा दोष आहे का? महादेव म्हणले, काय झालं? अरे जर त्यानं अमर कथा ऐकली असेल तर अमर कथा काय करते सांगा? ती म्हणले मग मरणातून मुक्ती देते. मरत नाही तो मनुष्य. महादेवा इथंच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. जर अमर कथा ऐकल्याच्या नंतर तुमच्या हातानं तो मरत असेल तर ती कथा अमर कशी? आणि जर कथा अमर असेल आणि त्याने ऐकलीच असेल तो मरेल कसा? महादेवाचा नाईलाज झाला. मायबाप महादेव कैलासाला परत आले आणि त्या पक्षानं पोटात प्रवेश केला होता ना, हे गणे 9 महिने 9 दिवस झाले. हे गणे पोट वाढलं विटिका मातेचं. 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 5 6 7 8 9 10 11 वर्षापर्यंत 12 वर्ष होत आले तरी सुद्धा ते बाळ बाहेर येत नाही. व्यासांनी त्या गर्भाला कान लावला आणि गर्भातून वेदाचे मंत्र ऐकायला यायला लागले. व्यासांनी विचार केला, अरे गर्भामध्ये कोणी सामान्य नाही, कोणीतरी ब्रह्मवेत्ता असला पाहिजे. आणि मग व्यासांनी गर्भाशी बोलायला सुरुवात केली. महाराज कोण आहेत तुम्ही? आतमध्ये आतून आवाज आला. आता काय म्हणून सांगेन? अहम ब्रह्मास्मि, मी ब्रह्म आहे. व्यासांनी सांगितलं, मग आईच्या गर्भाच्या बाहेर काय येत नाही? तुमच्या आईला त्रास होतोय. आतून गर्भानं सांगितलं, महाराज तुम्हाला काय त्रास व्हायला आहे? माझ्या आईला त्रास होतोय ना, माझी आई आणि मी बघू. नाही नाही, बाहेर या, तुमचं नामकरण संस्कार करण्यात येतील. बाहेर आल्याच्या नंतर आतून गर्भ बोलला, महाराज माझं नाव अगोदरच ठेवलेलं आहे. कोण आहे मी? अहम ब्रह्मास्मि, मी ब्रह्म आहे. या देहाला नाव असतं हो, आहे का नाही? नाव कशाला ठेवतात? माऊली गोड बोलतात बघा. उपजलिया बालकाशी नाम नाही तयापासी ठेविले नावासी ओ देत उठी. हे का नाही? माझं नाव ब्रह्म आहे. या तुमच्यावरती संस्कार करण्यात येतील 16 संस्कारापैकी. आतून गर्भानं सांगितलं, महाराज ज्याला विकारच नाही त्याला संस्कार कसले करताय? हे का नाही? मायबाप संस्कार करण्यासाठी अगोदर विकार व्हावे लागतात. आहे का नाही? मी साधं उदाहरण देतो तुम्हाला. आहे का नाही? असं कधी घडतं का हो? एखादा भांड्याचा दुकानदार आहे, भांडे आहे का नाही? भांड्याचा दुकानदार आहे. कधीतरी एके दिवशी चला वेळच जात नाही, गिराईक नाही म्हणला, सगळे भांडे दारात आणून मांडले आणि पाणी दूध बसला. असं घडतं का कधी? का घडत नाही? भांड घासावं कधी लागतं? ते आपण विकत घ्यावं लागतं, घरी आणावं लागतं, चुलीवरती गॅसवरती शेगडीवरती ठेवावं लागतं, त्याच्यामध्ये भाजी चहा दूध काहीतरी तापावं लागतं, करावं लागतं. आहे का नाही? मग त्या भांड्याला विकार होतो, ते खरकट होतं आणि मग त्याला घासावं लागतं, स्वच्छ करावं लागतं. याला संस्कार म्हणतात. विकार झाल्याशिवाय संस्कार करता येत नाही. मला विकारच नाही
तर संस्कार कसले करताय? लक्षात आलं पोटातलं बाळ सामान्य नाही, हे की नाही? त्यांनी सांगितलं, त्या बाळानं सांगितलं, आलो असतो बाहेर, पण या जगामध्ये त्या श्रीहरी विष्णूची माया विचरण करते, त्या मायेची बाधा मला होईल, मी येणार नाही बाहेर. व्यासांनी सांगितलं, त्याचा हवाला मी घेतो, त्याची जबाबदारी मी घेतो. त्या बाळानं सांगितलं, महाराज तुमचीच गेली नाही, है का नाही? ए पुत्रा बाहेर ये, बाहेर, ही मायाच आहे की, है का नाही? व्यास हताश झाले. भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आल्याचं वर्णन आहे आणि देवानं सांगितलं या बाहेर. आणि मग शुकाचार्य आईच्या पोटाच्या बाहेर आले. कधी 12 वर्ष झाल्याच्या नंतर संत वर्णन करतात, ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी भ्याले, 12 वर्षे लपाले, कापत बाहेर आले, नागव्याची पळून गेले, ऐक खेळ्या तू सांगताय से जाणून घेणे, ऐक खेळ्या तू सांगताय से जाणून घेणे. ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी भ्याले, 12 वर्ष लपाले रे. आणि 12 वर्षानं आलं पण थांबलं नाही, नागवेची पळून गेले रे. व्यास महर्षी मागे लागले, थांब शुका, आहे का नाही? शुकाचार्याचे वर्णन करत असताना ग्रंथ वर्णन करतो, यम प्रवर्जंत मनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिने दुस्तन सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मि यम सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मि. निघून गेले. व्यास महर्षी माग हाका मारू लागले पण थांबलं नाही, निघून गेलं. बरं का? व्यास महर्षींनी हाक मारल्याच्या नंतर झाडांनी वेलींनी ऐकणे ओ द्यायला चालू केली. ज्या ठिकाणाहून गेलं ऐकणे तिथं एक सरोवर आहे, तरुण स्त्रिया त्या सरोवरामध्ये स्नान करत आहेत. तिथून शुकाचार्य निघून गेले पण लाजल्या नाही त्या पोरी. अशामध्ये व्यास महर्षी मागून आले आणि आल्याच्या नंतर शुकाचार्याचा अधिकार ऐका. व्यास महर्षी मागून आल्याच्या नंतर त्या तरुण स्त्रियांनी आपले वस्त्र सावरायला सुरुवात केली. व्यास महर्षींनी प्रश्न केला, पोरींनो 12 वर्षाचा तरणा माझा मुलगा इथून गेला, तुम्ही त्याला लाजल्या नाहीत आणि माझे आता 80 वर्ष वय होत आलं, दाढी पांढरी झाली आणि तुम्ही मला लाजताय. त्या पोरींनी दिलेलं, त्या तरुण स्त्रियांनी दिलेलं उत्तर ऐका. महाराज, तुमचा जो 12 वर्षाचा मुलगा इथून गेला ना, त्याच्या ठिकाणी ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा भेद नाही. तुमच्या ठिकाणी भेद आहे, हा पुरुष आहे, ही स्त्री आहे, तुम्हाला कळतंय. शुकाचार्यांनी ऐकलं नाही आपलं. शुकाचार्यांना अभिमान झाला आणि मग आपल्या मुलाला अभिमान होऊ नये म्हणून सांगितलं, जनक महाराजांच्या भेटीला जा. शुकाचार्य महाराज तिकडं गेले. आहे का नाही? अभिमान लागला सुखाची पाठी, व्यासे उपराटी दृष्टी केली. गोड वर्णन आहे. जनक भेटीशी पाठविला तेणे. शुकाचार्यांच्या जन्माची कथा सांगितली. कोण शुकाचार्य? जे श्रीमद भागवतासारखा महान ग्रंथ परीक्षिती महाराजांना सांगणार आहे. आजची कथा याच ठिकाणी विराम होते. उद्याच्या कथेमध्ये आपल्याला महाभारताचा काही भाग बघायचा आहे आणि परीक्षिती महाराजांचा जन्म करून परीक्षिती महाराजांना शाप कसा होतो शृंगी ऋषीचा, याची गोड कथा पाहिजे आहे का नाही. उद्या लवकर आटपून घ्या. इथलं 1-1:30 वाजेपर्यंत, 1:15 पावणे 2 पर्यंत. आज सुद्धा मला वाटतं उशीर झाला होता, 2:15
वाजून गेले होते कथा सुरू व्हायला. आहे का नाही? माझं बोलणं चालू झालं बघा 3ला 7 मिनिट कमी असताना. आहे का नाही? जितकं तुम्ही जास्त ऐकताल आम्हाला काय, मला 5 वाजता बरोबर संपून टाकायचं. आहे का नाही? होईल तेवढं लवकर येत चला. हां, नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव. करा एकदा भगवंताचं मोठ्या प्रेमानं नामचिंतन. राधे राधे गोविंद गोपाल राधे. म्हणा राधे राधे गोविंद गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल गोविंद राधे गोपाल राधे. राधे राधे गोविंद गोपाल राधे. आरतीसाठी सगळे उठून उभे राहा. आरतीसाठी जोड्या जोड्या अर्धा चंद्र जोड्या जोड्यामध्ये राहा. श्री भागवत भगवान की है आरती. पापियों